नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 43°C तापमानाची नोंद जी आहे ती आज झालेली आहे। या वर्षाच्या उच्चांकी तापमानाची नोंद जी आहे ती 43°C झालेली आहे आणि येणाऱ्या आणखी काही दिवस उष्माघाताची लाट जी आहे अशी कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। एकंदरीतच वाढत असलेल्या तापमानाचे परिणाम आता नंदुरबार शहरातील या मुख्य रस्त्यांवरती दिसून येत आहेत। आज सकाळच्या सत्रामध्ये या रस्त्यांवरती ओस पडले असल्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। अन्यथा हा रस्ता जो आहे तो नेहमी वर्दळीचा रस्ता असतो, परंतु तापमानामुळे कमी प्रमाणावरती वाहतूक जी आहे ती दिसून येत आहे। तापमानाचा पारा जो आहे तो वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या जनजीवनावरती याचा परिणाम जो आहे तो झालेला आहे। त्याचसोबतच येणाऱ्या काळात आणखी तापमान जे आहे ते वाढणार आहे। तापमान वाढत असल्यामुळे रुमाल असेल, टोपी असेल किंवा थंड पदार्थ असतील किंवा निंबू असतील यांची देखील मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। यासोबतच शेती पिकांना देखील उन्हाळी जे पिकं लागवड केलेली त्यांना देखील धोका जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना देखील आता मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे। तापमान वाढीमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्माघात कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे। सामान्य जिल्हा रुग्णालय सोबतच जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा तालुका जिल्हा रुग्णालय असतील यांच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आले। त्यामुळे कामाव्यतिरिक्त नागरिकांनी दुपारच्या सत्रात बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। तर येणाऱ्या आणखी काही दिवसामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बायसाना, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।